नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुक्यातील अंबोडे, मुक्ती आणि अंचाडे या पूरग्रस्त गावांना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट देऊन नुकसानग्रस्तांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शासनाच्या नियमानुसार तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले. तसेच अंबोडे येथील नदीकाठावरील शाळेच्या स्थलांतरासाठी नवीन जागेचा शोध घेण्याच्या सूचना देत शेती व घरांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून पूरग्रस्तांचे पुनर्वसन आणि पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. आज आम्ही धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील अंचाडे गाव इथे आलो आहे. मागच्या काळामध्ये 3 दिवसापूर्वी जवळपास 12 तास कंटिन्यूस पाऊस इथे पडला आणि 1 महिन्याचा पाऊस एकाच दिवसात असा पडला. हा अल निनोचा इफेक्ट आम्हाला जाणवतो आहे. आमच्या इथे मोठ्या प्रमाणात ह्या ज्या आमच्या नदी नालेत मोठे मोठे पूर आले आणि आमच्या आदिवासी बांधव असतील, गावं असतील, ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे. त्याची पाहणी करून जिल्हा प्रशासनाला पंचनामा करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. ज्या ज्या लोकांचं नुकसान झालं असेल त्यांना मोबदला दिला जाईल. त्याचबरोबर ज्यांचं मोठं नुकसान झालं असेल त्यांना नवीन घरकुल देण्यात येतील. जे इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान आहे ते पुन्हा रिपेअर करण्यात येईल. अशा प्रकारचं सकारात्मक भूमिका सरकार म्हणून सगळ्या प्रशासनाने घेतलेली आणि लवकरात लवकर या आमच्या सामान्य लोकांना त्यांचं जीवन पुन्हा रेग्युलर रुळावर कसं येईल हा प्रयत्न आमचा राहणार आहे. ज्या ज्या प्रकारची मदत त्यांना करता येईल त्या त्या पद्धतीची मदत स्थानिक आमदार, आमचे कार्यकर्ते आणि जिल्हा प्रशासन हे करते आणि म्हणून कुठल्याही कार्यकर्त्यांना, लोकांना चिंता करायची गरज नाही. सरकार आपल्या पाठीशी आणि याच्या माध्यमातून मार्ग निघेल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.